कोर्टाच्या आदेशानुसार हुपरीतील मदरशाचे बांधकाम हटवू नये, मुस्लिम बोर्डिंगची मागणी। हुपरी येथील सरकारी गायरान भूमी गट क्रमांक 844/1 पैकी मालमत्ता क्रमांक 4489 या मिळकतीवर सुन्नत जमियतने उभारलेले मदरशाचे बांधकाम 24 तासात काढून घ्यावे, अन्यथा हुपरी नगरपालिका हे अतिक्रमण हटवेल, अशी नोटीस मुख्य अधिकारी तथा प्रशासक अजय नरळे यांनी मुस्लिम जमियतला गुरुवारी बजावली। हे बांधकाम काढण्याची मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केली होती। यासाठी 23 सप्टेंबर पासून आंदोलनाचा इशारा दिला होता, तर मुस्लिम समाजाने हे बांधकाम रितसर परवानगी घेऊनच केलंय, त्यामुळे त्याला अवैध म्हणता येत नाही, अशी मागणी केली जात आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टाने 17 सप्टेंबरला आदेश दिलाय की 30 सप्टेंबरपर्यंत देशातील कोणतीही बांधकामे हटवू नयेत। या आदेशानुसार उद्या हुपरीतील मदरशावर होणारी कारवाई थांबवण्यात यावी, असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनी आजरेकर, हाजी कादर मलबारी, वंचितचे फजल मुजावर, काँग्रेस युवाध्यक्ष युसुफ शेख, समीर शेख आदी पदाधिकारी गेले होते। सार्वजनिक हॉल आहे या ठिकाणी गेली 40 वर्षांपासून त्यानंतर ग्रामपंचायत त्यांना बांधकामाची परवानगी दिली। असं असताना प्रशासन त्या ठिकाणी काढायसाठी नोटीस काढतो आणि नोटीस ही 24 तासाची काढतो। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कोणतेही बांधकाम नोटीस काढल्या 12 तासात 24 तासात काढायचं नाही, असा एक आदेश आहे। असं असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आमची विनंती आहे की असा कोणताही निर्णय कागदपत्र घेऊ नये, न्याय मिळावा। जे काय असेल ते कायदेशीर आम्ही आमची त्या ठिकाणी असणारी जमात जी आहे, जे काय कायदेशीर असेल ती करून घेण्यास तयार आहे। महानकर न्यूजसाठी बरकतभाई पन्हाळकर, कोल्हापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।